झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे लगत गोंदूर विमानतळ परिसरात मोठी आग। महापालिकेच्या अग्निशामक दलाने केले शर्थीचे प्रयत्न। आग विझली, अन्यथा झाला असता मोठा अनर्थ। धुळे शहरालगत असलेल्या गोंदूर विमानतळ परिसरात आज 31 मार्च रोजी आग लागली। परिसरातील धावपट्टीच्या आजूबाजू असलेल्या गवत आणि काटेरी झुडपांना लागलेली ही आग वाऱ्यामुळे पसरत गेली। यामुळे धुराचे मोठे लोळ उठले। परिणामी विमानतळ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 7 बंबांच्या सहाय्याने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून ती विझवली। याच परिसरात विमानांसाठी लागणारे इंधन ठेवण्यात येते। आग नियंत्रणात आली नसती तर मोठा अनर्थ घडू शकला असता, परंतु अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली। आगीचे कारण समजू शकले नाही, मात्र सध्या तापमानात वाढ झाल्याने उन्हामुळे सुकलेल्या गवताने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। गोंदूर विमानतळ परिसरात यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।